नमस्कार माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजच्या कथेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की एक शांत वाहणारी नदी आपल्या आत किती मोठे रहस्य लपवू शकते? एक अशी सकाळ जी दररोजप्रमाणे सुरू झाली होती, पण काही क्षणातच गाढ शांतता आणि दहशतीत बदलली. नदीकाठी सापडलेली एक पोतं, तीव्र दुर्गंधी आणि त्यात लपलेलं असं सत्य ज्याने संपूर्ण परिसर हादरवून सोडला. हा एक असा खून प्रकरण आहे ज्यात ना कोणी साक्षीदार होता ना ओळख, फक्त काही रहस्यमय सुगावे, एक तुटलेले नाते, एक मौन योजना ज्यामध्ये संशयाची सुई सर्वात जवळच्या व्यक्तीवर येऊन थांबते. शेवटी ती व्यक्ती कोण होती जिची निर्दयतेने हत्या करण्यात आली होती, आणि कोण होता ज्याने प्रेम, फसवणूक आणि रागात येऊन कायदा आपल्या हातात घेतला? आजची ही कथा तुम्हाला एका अशा सत्याच्या जवळ घेऊन जाईल जिथे नातीच सर्वात मोठा पुरावा बनतात. तर चला, या रोमहर्षक खून प्रकरणाची संपूर्ण कथा तपशीलवार या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात. ही कथा औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. ही बातमी साल 2025ची आहे. औरंगाबादजवळ एक छोटेसे गाव आहे सारोळा. याच गावाजवळ नीरा नदी शांतपणे वाहते, जी गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. 3 मार्च 2025ची सकाळ सुमारे 7:30 वाजता नीरा नदीकाठी काही मासेमारी रोजच्या प्रमाणे आपले जाळे टाकत होते. हलकी ऊन पाण्याच्या पृष्ठभागावर चमकत होती आणि सर्व काही सामान्य वाटत होते. तेवढ्यात अचानक एका मासेमारीच्या नजरेस नदीच्या पाण्यात तरंगणारी एक पोतं सापडलं. प्रथम तर त्यांनी असा विचार केला की कदाचित जुनं सामान किंवा कचरा वाहून आला असेल, पण जसंच ते लोक पोत्याजवळ पोहोचले, तीव्र दुर्गंधीने सर्वांचा दम आवरला. वातावरण क्षणात बदलले. जेव्हा त्यांनी हिंमत करून जवळून काळजीपूर्वक पाहिले, तेव्हा प्लॅस्टिकच्या पोतीच्या आतून मानवी अवयवांची झलक दिसली. हे पाहून सर्वांचे होश उडून गेले आणि भीतीने कोणी काही बोलू शकले नाही. घाबरलेल्या एका तरुणाने तत्काळ राजगड पोलीस स्टेशनला फोन केला. काही वेळातच राजगड पोलीस घटनास्थळी पोहोचली. इन्स्पेक्टर राजेश गवळी आपल्या टीमसह नदीकाठी पोहोचले. पोलिसांनी काळजीपूर्वक पोतं पाण्यातून बाहेर काढलं, पण जसंच ते पोतं उघडण्यात आलं, आजचं दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे रोमरोम उभे राहिले. पोत्याच्या आत अर्धवट उघडे शव होते, ज्याची स्थिती अत्यंत खराब झाली होती. मृतकाचे हातपाय बांधलेले होते आणि मानेवर गळा दाबण्याच्या खुणा खोल स्पष्ट दिसत होत्या. स्पष्ट वाटत होतं की खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने शव पोत्यात घालून नदीत फेकण्यात आले होते. शवाची ओळख करणे जवळपास अशक्य होते. चेहरा फुगलेला होता आणि पाण्यात राहिल्यामुळे विकृत झाला होता. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची गहन चौकशी केली, पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की कोणीही शव ओळखण्यास नकार दिला. असं कोणी नव्हतं जे सांगू शकत होतं की मृतक कोण असू शकतो किंवा त्याला यापूर्वी कुठे पाहिले गेले होते. यामुळे प्रकरण आणखीनच गूढ होत चालले होते. तथापि चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती 2 सामान्य सुगावे लागले, ज्यांनी या अंधाऱ्या खटल्यात आशेचा एक हलका किरण निर्माण केला. पहिला सुगावा होता मृतकाच्या शर्टच्या आत लागलेला एका दर्जीचा टॅग, आणि दुसरा त्याच्या उजव्या हातावर कोरलेला ओमचा गोंधन. ह्याच 2 गोष्टी आता पोलिसांच्या चौकशीची दिशा ठरवणाऱ्या होत्या. फिलिपकाठी पोलिसांसाठी हा एक ब्लाइंड मर्डर केस बनला होता. ना शवाची ओळख पटत होती, ना कोणी प्रत्यक्ष साक्षीदार पुढे येत होता. असं असूनही पोलिसांनी या प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आणि शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ कळू शकेल. पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहत असताना इन्स्पेक्टर राजेश गवळी यांनी चौकशी वेगवान करण्याचा निर्णय घेतला आणि 2 वेगवेगळ्या टीमा तयार केल्या. पहिल्या टीमला घटनास्थळाची बारकाईने चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी नदीकाठी, आजूबाजूच्या मार्गावर आणि गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात पुन्हा चौकशी सुरू केली. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कोणी काही संशयास्पद हालचाली पाहिली होती का. दुसऱ्या टीमला निर्देश दिले गेले की ते संभाव्य गहाळ झालेल्या लोकांची माहिती गोळा करावी आणि मृतकाच्या कुटुंबियापर्यंत किंवा मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. याच दरम्यान पोलीस सतत त्या दोन्ही सुगाव्यावर काम करत होते, जे शर्टच्या दर्जीच्या टॅग आणि हातावर कोरलेल्या गोंधनाशी संबंधित होते. शर्टच्या टॅगने पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा दिला. टॅगवर एका दर्जीच्या दुकानाचे नाव आणि पत्त्याचे तपशील होते. पोलिसांनी उशीर न करता त्या दर्जीच्या दुकानापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आणि पुढे चौकशी नेली. दुकानात पोहोचताच पोलिसांनी दर्जीकडून कडकपणे चौकशी केली. सुरुवातीला दर्जी थोडा घाबरला, पण जेव्हा त्याला संपूर्ण बातमी सांगितली गेली तेव्हा त्याने सहकार्य केले. त्याने सांगितले की हा शर्ट काही दिवसापूर्वीच एका ग्राहकासाठी शिवण्यासाठी आला होता. दर्जीला ग्राहकाचा चेहरा आणि नाव चांगलं आठवत होतं. त्याने पोलिसांना सांगितले की तो ग्राहक औरंगाबादच्या हडपसर परिसरातील रहिवासी होता
आणि त्याचे नाव सिद्धेश्वर पाटील होते. ही माहिती पोलिसांसाठी एक मोठा आणि निर्णायक वळण सिद्ध झाला. आत्तापर्यंत जो खटला पूर्णपणे अंधारात होता त्याच अचानक प्रकाश दिसू लागला. शेवटी पोलिसांना मृतकाची ओळख पटली होती. आता पुढची पायरी होती सिद्धेश्वर पाटील यांच्या कुटुंबाशी संपर्क साधणे आणि या भयान सत्यापासून त्यांना अवगत करून देणे. पोलिसांनी सिद्धेश्वर पाटील यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि शव ओळखीसाठी त्यांना बोलावले. शवाची स्थिती अत्यंत खराब होती. चेहरा ओळखता येत नव्हता. पण सिद्धेश्वरच्या उजव्या हातावर कोरलेला ओमचा गोंधन पाहताच कुटुंबांना सत्य समजले. हा तोच निशाण होता जो ते वर्षानुवर्षे पाहत आले होते. सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता पाटील यांची रडारड करून अवस्था झाली. संपूर्ण वातावरणात शोक छायवून राहिला. पोलिसांनी जेव्हा योगिताकडून चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की 3 मार्च रोजी सिद्धेश्वर कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते. त्यांनी सांगितले होते की संध्याकाळी परत येतील. पण जेव्हा उशिरा रात्रीपर्यंत काही बातमी मिळाली नाही तेव्हा ती त्रस्त झाली. दुसऱ्या दिवशीही जेव्हा त्यांचा काही पत्ता लागला नाही तेव्हा तिने ठाण्यात गहाळ झालेल्या गुन्हा नोंदवला. तिला अंदाजही नव्हता की सत्य इतके भयान असेल. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञातविरुद्ध खुनाचा खटला दाखल केला आणि चौकशी सुरू केली. पोलिसांनी सिद्धेश्वर पाटील यांच्या खून प्रकरणात चौकशी आणखी खोलवर नेली. सर्वप्रथम पोलिसांनी तांत्रिक पुराव्याचा आधार घेतला आणि सिद्धेश्वरच्या मोबाईल फोनचे लोकेशन तपासले. मोबाईल ट्रॅफिकिंगमुळे जी माहिती सामने आली ती चौकशीची त्याने दिशाच बदलली. खुनाच्या वेळी सिद्धेश्वरचा मोबाईल घराजवळ सक्रिय होता. जरी असा दावा केला होता की ते कामासाठी बाहेर गेले होते, ही गोष्ट पोलिसांना अत्यंत संशयास्पद वाटली. यानंतर पोलिसांनी एकदा पुन्हा कुटुंबातील इतर सदस्यांकडून आणि आजूबाजूच्या लोकांकडून तपशीलवार चौकशी सुरू केली. शेजाऱ्यांच्या बोलण्यावरून आणि पारिवारिक बयानावरून हळूहळू एक चकित करणारे सत्य समोर येऊ लागले. चौकशीत असं समजलं की सिद्धेश्वर पाटील, त्यांच्या पत्नी योगिता आणि शिवाजी नाईक नावाच्या व्यक्तीमध्ये अवैध संबंध होते. हे नाते बराच काळ चालू होते आणि यामुळेच सिद्धेश्वर आणि योगिता यांच्या विवाहित जीवनात सतत तणाव निर्माण होत असायचा. रोज घरात भांडण होत असे, ज्याची झळ आजूबाजूच्या लोकांनाही होती. जेव्हा पोलिसांना या कोणातून पक्का संशय आला तेव्हा योगिता पाटील आणि शिवाजी नाईक यांना हिरासतीत घेण्यात आले. सुरुवातीला दोघांनी पोलिसांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्यांची गहन आणि कडकपणे चौकशी करण्यात आली तेव्हा ते जास्त वेळ सत्य लपवू शकले नाहीत. शेवटी दोघे कोसळले आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. चौकशीत योगिता आणि शिवाजी नाईक यांनी सांगितले की सिद्धेश्वर त्यांच्या अवैध संमतातील सर्वात मोठी अडचण बनला होता. तो सतत संशय घेत होता आणि त्याला विरोध करत होता. याच तणावामुळे आणि भीतीमुळे दोघांनी मिळून सिद्धेश्वरला मार्गातून काढून टाकण्याची योजना आखली. 3 मार्च रोजी संधी पाहून त्यांनी सिद्धेश्वरचा गळा दाबून त्याची हत्या केली. यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने शव पोतीत घातले आणि नीरा नदीत फेकले, जेणेकरून प्रकरण कधीच समोर येऊ नये. पोलिसांनी दोन्ही आरोपींना औपचारिकपणे अटक केली आणि या सनसनीखेज खून प्रकरणाचा उलगडा केला. ही पोलिसांची सतर्कता, मेहनत आणि समर्पण याचाच परिणाम होता की एक ब्लाइंड केस हे फक्त 8 तासात सोडवला गेला. पोलीस चौकशीत जी कथा समोर आली ती काहीशी अशी होती. औरंगाबादमध्ये एक ठिकाण आहे हडपसर. याच ठिकाणी योगिता आपल्या पती सिद्धेश्वरसोबत राहत होती. योगिता एक गृहिणी होती. घर सांभाळण्यासोबतच ती बरंच कामही करत असे, जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नात काही मदत होईल. तिचा पती सिद्धेश्वर एक सरळ साधा माणूस होता, जो आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावण्यासाठी एका फॅक्टरीत नोकरी करत होता. त्याचे जग फक्त त्याच्या घरापर्यंत आणि कामापर्यंत मर्यादित होते. शिवाजी नाईक, जो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर गावचा रहिवासी होता, पेशाने एक ट्रक चालक होता. तो एका मोठ्या वाहतूक कंपनीत काम करत होता आणि बऱ्याचदा औरंगाबाद आणि आजूबाजूच्या भागात माल वाहून नेण्यासाठी ये-जा करत असे. मार्गावरून जाणारे त्याचे जीवन कधीकधी त्याला जुन्या नात्यांकडे ओढत असे. दरअसल योगिताचे लग्न तिच्या मर्जीविरुद्ध सिद्धेश्वरशी करण्यात आले होते. योगिता शिवाजीशी लग्न करू इच्छित होती, पण तिच्या घरच्यांना शिवाजी आवडत नव्हता. त्यांना असं वाटत होतं की शिवाजीचा पेशा आणि त्याची आर्थिक स्थिती त्यांच्या मुलीसाठी योग्य नाही. कुटुंबाच्या दबावापुढे आणि परिस्थितीपुढे योगिताला मान खाली घालावी लागली आणि तिचे लग्न सिद्धेश्वरशी करण्यात आले. योगिताच्या लग्नानंतर शिवाजीनेही कुणाशी तरी लग्न केले. सुरुवातीला दोघे आपापल्या जीवनात व्यस्त आणि आनंदी दिसू लागले. दिवस हळूहळू जात गेले, पण नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते. ट्रक चालक असल्यामुळे शिवाजीचे औरंगाबादला येणे-जाणे सतत चालू असायचे. एक दिवस अचानक त्याची योगिताशी भेट झाली. प्रथम क्षमाचे बोलणे झाले, मग जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आणि बोलण्याची मालिका वाढतच चालली. हळूहळू ह्या भेटी सवयीत बदलू लागल्या. एक दिवस सिद्धेश्वर फॅक्टरीतून काम संपवून घरी आला. जसाच तो दाराजवळ पोहोचला, आजचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. योगिता आणि शिवाजी शारीरिक संबंधात रमले होते
आणि तो क्षण सिद्धेश्वरसाठी वज्रपाताहून कमी नव्हता. रागाची लाट त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, पण त्याने स्वतःला कसं तरी सावरले. तो तात्काळ काही बोलला नाही, पण त्याच्या मनात कोलाहल माजला होता. यानंतर घरात रोज ताणे आणि कटू शब्दांचा दौर सुरू झाला. सिद्धेश्वर वारंवार योगिताला ताणे देत असे आणि स्पष्ट शब्दात सांगत असे की ती शिवाजीशी भेटणे बंद करेल. हा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला होता. रोजच्या ताण्यांनी आणि संशयाने योगिताला आतून तोडून टाकले. तिला वाटू लागले की या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आता कोणताही सोपा मार्ग उरला नाही. याच बेचैनीमध्ये तिने शिवाजीशी बोलणे केले आणि दोघांनी मिळून एक धोकादायक निर्णय घेतला, सिद्धेश्वरला कायमचा मार्गातून काढून टाकण्याचा. ही योजना त्यांच्या जीवनाला एका अशा वळणावर आणली जिथून परत येणे अशक्य होते. 3 मार्च 2025 रोजी योगिताने शिवाजीला आपल्या घरी बोलवले. दोघांमधील नाते आता फक्त जुन्या आठवणींपुरते मर्यादित नव्हते. ते काळानुसार प्रेम आणि वासनेत बदलले होते. त्या दिवशी घरात दोघे एकटे होते. काही क्षणासाठी जग आणि समाजापासून दूर हो, पण नशिबाने पुन्हा एकदा तोच खेळ खेळला. जसा सिद्धेश्वर घरी परतला, त्याच्या डोळ्यासमोर तेच सत्य उभे राहिले ज्यापासून तो दूर राहावा इच्छित होता. आपली पत्नी आणि शिवाजीला एकत्र पाहून त्याचा राग फुटला. यावेळी तो शांत राहिला नाही. त्याने शिवाजीला पकडले आणि क्षणात दोघात जबरदस्त मारामारी सुरू झाली. योगिता यापूर्वीच आपल्या पती सिद्धेश्वरच्या हालचालींनी त्रस्त झाली होती. रोजचे ताणे, संशय आणि भांडणांनी तिची सहनशक्ती खच्ची केली होती. ती स्वतःला असहाय्य महसूस करू लागली. जेव्हा त्या दिवशी घरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि सिद्धेश्वरचा राग हिंसेत बदलू लागला, तेव्हा योगिताच्या आत दडलेले संताप फुटून पडले. तिला वाटले की हाच तो क्षण आहे जेव्हा किंवा तर ती मोडून पडेल किंवा मोठा निर्णय घेईल. संधी मिळताच तिने उशीर न करता सिद्धेश्वरवर हल्ला केला. शिवाजीही पुढे आला. दोघांनी मिळून सिद्धेश्वरचा गळा पूर्ण ताकदीने दाबला. सिद्धेश्वर धडपडत राहिला, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण त्याचा एकही चालेना. काही क्षणात त्याचा श्वास थांबला आणि खोलीत गाढ शांतता पसरली. जेव्हा त्यांना खात्री पटली की सिद्धेश्वर आता जिवंत नाही, तेव्हा दोघांनी मिळून त्याचे हातपाय साडीच्या फांद्याने कसकसून बांधले, जेणेकरून शेव कुठेतरी नेणे सोपे होईल. आता त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान हे होतं की लाश ठिकाणी लावणे. भीती आणि घाबरण्याच्या अवस्थेत त्यांनी घाईघाईने शव एका पोत्यात भरले. रात्रीच्या अंधारात जेव्हा चारीकडे शांतता पसरली होती, दोघांनी शव स्कूटरवर लादले आणि घरून निघाले. गावाजवळ ते सारोळा परिसरात पोहोचले. तिथे एका सुनसान जागेवर नीरा नदीकाठी थांबून त्यांनी ते पोतं पाण्यात फेकलं. त्यांना वाटलं की वाहणारी नदी हे रहस्यही कायमचे लपवून ठेवेल, पण कुणाला कधीही शंका येणार नाही. त्यांना हे सर्व फक्त एक आवश्यक काम वाटत होतं, पण ही घटना पोलिसांसाठी एक मोठा आणि सनसनीखेज खटला बनणार होती. चौकशीदरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली आणि न्यायालयात सादर केले. खटला सुरू झाला. आता न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे आणि दोघांवर लादलेल्या आरोपांवर निर्णय येणे बाकी आहे. ह्या संपूर्ण घटनेने हे स्पष्ट केलं की लपवलेले नाते, दडलेला राग आणि चुकीचे निर्णय माणसाला किती दूर घेऊन जाऊ शकतात. एक सामान्य कुटुंब जे बाहेरून सामान्य दिसत होतं, आतून मोडलेलं होतं आणि त्याच मोडल्याने एक भयान गुन्हा जन्माला घातला. योगिता आणि शिवाजी यांनी ज्या समस्येचे निराकरण खुनात शोधले, तेच त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी चूक ठरली. ही कथा फक्त एका खुनाची नाही, तर त्या परिस्थितीची आहे जिथे संवादाचा अभाव, सामाजिक दबाव आणि भावनिक गुंतागुंत माणसाला अंधाऱ्या मार्गावर ढकलतात. कायद्याने आपले काम केले, पोलिसांनी सत्य समोर आणले आणि आता न्याय आपला निर्णय सुनावेल. पण या संपूर्ण घटनाक्रमात सर्वात मोठे नुकसान झाले ते माणुसकीचे, नात्याचे आणि विश्वासाचे, ज्याची भरपाई कदाचित कधीच होऊ शकणार नाही. कथेला शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपले आभार. या कथेबद्दल आपले मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच गुन्ह्याच्या सत्यकथांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. कथा लाईक आणि शेअर करण्याची खात्री करा. धन्यवाद.